मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या अनिल बोरनारेंनी घेतले 2 उमेदवारी अर्ज। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मात्र शिवाजीराव नलावडेंना याआधीच उमेदवारी जाहीर। मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम, अभिजित पानसे उद्या अर्ज भरणार। भाजपच्या भूमिकेकडे लक्ष। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर। राज्यातील प्रत्येक भाजप उमेदवाराकडे मागितला अहवाल। निकालानंतर विश्लेषण। मदत न करणाऱ्या आमदारांवर कारवाई। परकीय गुंतवणुकीत सलग 2 वर्ष महाराष्ट्र अव्वल। 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये राज्यात 1.25 लाख कोटींचा एफडीआय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मराठ्यांना ओबीसी कोट्यातनं आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व 288 जागा लढणार। मनोज जरांगेंची घोषणा। मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरात मंत्र्यांच्या बंगल्याचा वीज पुरवठा 1.25 तासानंतर सुरळीत। बेस्टच्या तांत्रिक कामामुळे मंत्री महोदयांना एसी आणि लाईट विना बसण्याची वेळ। विशाल अग्रवाल सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी कोठडी तर ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी विशाल अग्रवालचा ताबा पुणे पोलीस घेण्याची शक्यता। पुणे अपघातातील मुलाची बाल निरीक्षण गृहात पोलीस करणार चौकशी। कोठडी संपण्याआधी परवानगी मिळताच पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार। ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम युद्ध पातळीवर। माध्यमांनी जनजागृती केल्यामुळे परिस्थिती जवळपास सामान्य। कोकण किनारपट्टीवर उद्यापासून 2 महिने मासेमारीला बंदी। या काळात मासेमारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा। पंढरपुरातील हनुमान गेटजवळ सापडली गुप्त खोली। अनेक देवांच्या मूर्ती असल्याची माहिती। मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाचं पथक पाहणी करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।